मवियाची 12 आमदारांची याचिका आता फेटाळण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, मवियाची 12 आमदाराबाबतची याचिका ही फेटाळण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मी प्राथमिकपणे झालेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा विचार करणार आहे, कारण हा कायदेशीर मुद्दा आहे, हा घटनात्मक मुद्दा आहे। जर याच्यावर घटनात्मक मुद्द्यांवर जर भाष्य झालेलं नसेल तर मला सुप्रीम कोर्टात जावं लागेल आणि मी सुप्रीम कोर्टात जाण्याचा विचार करेन। मी माझ्या विधिज्ञांशी बोलेन आणि त्यानंतर हा निर्णय घेईन। आजच्या घडीला ही माझी याचिका फेटाळलेली आहे। नंतर वकिलांशी काय तुमचं बोलणं झालेलं आहे का? मी आता वकिलांशी इमिजिएटली बोललो। वकिलांनी असं सांगितलं की आपली याचिका फेटाळली आहे, कारण काय आहेत किंवा त्याचं डिटेल जे काही ऑर्डर आहे ती ऑर्डर आज संध्याकाळपर्यंत आम्हाला मिळेल किंवा उद्या सकाळपर्यंत मिळेल। ते मिळाल्यानंतर त्याचा सविस्तर अभ्यास करून मी परत एकदा मीडिया पुढे ह्या गोष्टी आणीन। नाही, माझी अपेक्षा अशी होती की घटनात्मक कलम, जे घटनेचं कलम आहे त्या कलममध्ये जी एकदा पाठवलेली यादी आहे त्या यादीवर निर्णय राज्यपालांनी घ्यावा लागतो। ती यादी स्क्वॅश करता येत नाही किंवा परत पाठवता येत नाही, हा घटनेचा आहे। तामिळनाडू व उत्तर प्रदेश यामध्ये असे निर्णय झालेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा आधार घेऊन हा न्यायालयाने निर्णय देणं अपेक्षित होतं। परंतु न्यायालयाने कुठल्या आधारावर आमची याचिका फेटाळली आहे ते आम्हाला डिटेल ऑर्डर मिळाल्यानंतर कळेल। निश्चितच याच्यामध्ये आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा आहे। आम्ही कायदेशीर लढाई लढतोय, आम्हाला घटनेच्या विरुद्ध जायचं नाही आहे। घटनेप्रमाणे कार्यवाही व्हावं, संविधानात्मक लढाईमध्ये हे भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी संविधानाचे कायदे तुडवून आपलं राजकीय भवितव्य करताना दिसतंय आणि त्याला न्यायालयाने बळी पडू नये अशी आमची अपेक्षा आहे। परंतु झालेल्या निर्णयाचं डिटेल बघितल्याशिवाय मी याच्यावर अधिक काही बोलणं हे संयुक्तिक होणार नाही। नाही, पुढची लढाई आम्ही सुरू ठेवणार आहोत जोपर्यंत जे निर्णयाला आव्हान देण्याचे मार्ग असतील ते सगळे मार्ग आम्ही पडताळणार आहोत आणि कायदेशीर लढाई आमची सुरू राहील। तर राज्यपाल नियुक्त आमदारांबाबतची ही याचिका होती, ही आता फेटाळण्यात आलेली आहे। आज उच्च न्यायालय में जो 12 MLC का इशू था जो हम लेके गए थे, उस इशू का कारण बताते हुए उन्होंने मेरी याचिका को खारिज किया है। खारिज करते समय किस मुद्दे पे ये खारिज किया है इसका डिटेल अभी हमें प्राप्त होना बाकी है। जैसे ही मिलेंगे हम सुप्रीम कोर्ट में जाने का सोचेंगे। सही कहा जाए तो हम घटना जो है उसके बारे में लड़ रहे हैं। अगर घटनात्मक निर्णय नहीं होता है तो जो भी हमको आगे करना है वो हम करेंगे। भारतीय जनता पार्टी का व्यवहार संविधानिक पद पे रहने वाले लोगों को घटना के विरुद्ध काम करने का दिख रहा है, उसमें कोर्ट ने डैमेज नहीं होना चाहिए, ये हमारी अपेक्षा है। तो भी जैसे ही डिटेल रिजल्ट्स आएगा, हमें डिटेल ऑर्डर मिलेगी, उसका हम स्टडी करेंगे और हम जहाँ तक वहाँ तक जल्दी से जल्दी सुप्रीम कोर्ट में हम जाने की सोचेंगे। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या याचिकेवरील सुनावणी आज अंतिम। तर राज्यपाल नियुक्त आमदारांबाबतची याचिका फेटाळण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनमध्ये बघतोय। मवियाच्या याचिकेला कोश्यारींनी मंजुरी दिली नव्हती आणि ठाकरे गटाचे कोल्हापूर शहराध्यक्ष हे हायकोर्टात गेले होते आणि ही याचिका आता फेटाळण्यात आली आहे। मवियाची 12 आमदारांबाबतची याचिका फेटाळण्यात आलेली आहे। राज्यपाल नियुक्त आमदारांबाबतची ही याचिका आहे। कोश्यारींच्या निर्णयाविरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेच्या मोदींनी ही याचिका दाखल केली होती। ही याचिका आता फेटाळण्यात आली आहे। मवियाच्या यादीला कोश्यारींनी ब्रेक लावला होता आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे कोल्हापूर शहराध्यक्ष
हे हायकोर्टात गेले होते आणि हायकोर्टाने ही याचिका फेटाळली आहे. बुलेटिनमध्ये महत्त्वाची बातमी आपण बघतोय. राज्यपाल नियुक्त आमदारांबाबतची मवियाची याचिका फेटाळण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मोदींची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टात जाणार अशी भूमिका आता सुनील मोदी यांनी घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता काय होतंय, नेमकं मविया काय भूमिका घेते हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांबाबतची याचिका फेटाळण्यात आली आहे. महत्त्वाची बातमी आपण बघतोय. कोश्यारींच्या निर्णयाविरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट. तर आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत. शेखर, काय अधिकची अपडेट आहे? तेजस्विनी, आपल्याला माहिती आहे की हे प्रकरण खूप गाजलं होतं आणि त्यानंतर या संदर्भातलीच याचिका जी आहे ती कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय जो आहे तो राखून ठेवला होता आणि याचाच निर्णय जो आहे तो आता काही वेळापूर्वी उच्च न्यायालयानं दिलेला आहे. तो निर्णय जो आहे तो देत असताना जी याचिका होती ती फेटाळलेली आहे अशा पद्धतीचं फक्त वक्तव्य करून त्या ठिकाणी ही निर्णय जो आहे तो संपलेला आहे. मात्र या संदर्भातले अधिक तपशील जे आहेत ते अद्याप या ठिकाणी समजू शकलेले नाही. शिवाय सुनील मोदी ज्यांनी ही याचिका दाखल केली होती ते याचिकाकर्त्यांनी देखील या संदर्भातली सविस्तर माहिती अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही अशी माहिती दिली. त्यामुळं निश्चितच त्यांच्यापर्यंत या संदर्भात ही याचिका फेटाळताना कोर्टाने काय बाबी पुढे आणलेल्या आहेत, याचिका फेटाळण्याची कारणं नेमकी काय आहेत हे देखील सविस्तरपणे आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत आम्हाला कळेल असं म्हटलं. त्यामुळे निश्चितच आहे ही याचिका फेटाळत असताना नेमक्या कोणकोणत्या बाबी ज्या आहेत ते कोर्टानं त्या ठिकाणी फेटाळत असताना नमूद केलेल्या आहेत हे देखील माहिती आता आपल्याला येणं अपेक्षित आहे. तेजस्वी, तर यानंतर सुनील मोदींनी सुप्रीम कोर्टात जाणार अशी प्रतिक्रिया दिली. या संदर्भात काय माहिती आहे? आपल्याला उच्च न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे. मात्र आमच्यासाठी सुप्रीम कोर्टाची देखील पर्याय जे शेखर, तुम्ही आमच्यासोबत जोडलेलेच राहा. आपल्यासोबत आमदार मनीषा कायंदे जी आहेत. तर सुप्रीम कोर्टाने मवियाची 12 आमदारांबाबतची जी याचिका आहे ती हायकोर्टाने फेटाळली. यानंतर सुप्रीम कोर्टात जाणार अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेकडून घेण्यात आली आहे. काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची? आम्ही हायकोर्टाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि अर्थातच कुठल्या आधारावर फेटाळली आहे किंवा काय ते डिटेल्स जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा त्याच्यावर अधिक भाष्य करता येईल. परंतु आता तरी आम्ही कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो आणि एक मोठा दिलासा महायुतीला मिळालेला आहे असं आम्ही या ठिकाणी म्हणतोय. धन्यवाद मनीषाजी, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर महत्त्वाची बातमी आपण बघतोय. राज्यपाल नियुक्त आमदारांबाबतची ही याचिका फेटाळली आहे आणि आता सुप्रीम कोर्टात जाणार अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आली.